आजकाल मला नाही येणार म्हटलं तर राग यायचा पण बंद झाला. ओके, काय करणार मी, काय करू शकणार आहे? मी नाही काय करू शकत. त्यामुळं आपण आपला प्रवास करत राहायचा, आपल्यासोबत येणाऱ्या त्यांना घेऊन जायचं. येणाऱ्यांना घ्यायचं नाही, येणाऱ्यांना स्माईल करायचं. त्यांच्याबद्दल डिसअपॉइंटमेंट पण ठेवायची नाही, नाराजगी पण ठेवायची नाही. किती तर आता या 4 वर्षात किती तर लोक जुडले, किती तर लोक निघून गेले. मी असा विचार करतो की माझी जोपर्यंत आवश्यकता होती तोपर्यंत त्यांना मिळालं साहित्य. नाही, आता आवश्यकता संपली, मी पॉझिटिव्हली घेतो, त्यांना आवश्यकता नाही आहे. आवश्यकता नसताना मग माझंच आत्ता असता नाही, माझं ऐकलंच पाहिजे. मला हर्षवर्धन साहेबांनी ऐकलंच पाहिजे, संदेशने ऐकलंच पाहिजे, श्रेयाने ऐकलंच पाहिजे, ऐकलंच पाहिजे. हा असं अध्यात्मामध्ये चालतो. म्हणून सांगते, संसारात हट्ट चालत नाही तर इथं कसं चालतं. त्यामुळे आपण आपलं काम करत राहा. तुमच्या निमित्तानं मला इथे यायला लागलं, बरोबर आहे ना? तुमच्या निमित्तानं मला इथे यायला लागलं. आता मी कोर टीमला आमच्या सगळे अधिकार देऊ. तुम्ही काय म्हणताय तर असं करूया काय, मला तेवढा विश्वास आहे ना तुमच्याकडनं. स्माईल स्पिरिट जे करायचं ते योग्यच करून घेणार आहे, त्याच्यात डाऊट आहे. तिथं मग नाही असंच करायला पाहिजे, मग ही लोक मग बाजूला पडायला पाहिजे, असंच करायला पाहिजे. हा, जिथं काळजी घ्यायची आहे आपण त्यांना सांगताना मग विचारा त्यांना कशा असतात माझे शब्द, असं करून बघा तुम्हाला काय वाटतं. मग त्यांच्या लक्षात येईल मी असं करावं. मांडण्याची पद्धत, त्याला थोडस स्पिरिच्युअल पॉलिटिक्स शिकायला लागतं. या टॉपिकवर थोडंसं डिस्कशन करू शकतो. सोहम साधना आहे, खूप सुंदर पद्धतीनं आणि खूप खोलवरची साधना आहे सोहम साधना. त्याच्यावर सगळ्यात चांगलं काम आपल्या ह्यांनी केलं स्वरूपानंद महाराजांनी. स्वरूपानंद महाराज म्हणजे पावसचे स्वरूपानंद महाराज. तर त्यांनी सोहम साधना सांगितली. तर सोहम श्वास घेताना आपल्याला आवाज येतो, हंस हंस गतीला पोचण्यासाठी साधना, म्हणजे परावाणीपर्यंत पोचण्याची साधना. विपश्यना हा त्याच्या बेसवर आहे. ऍक्च्युली विपश्यना नंतर चांगले बुद्धांनी एक्सप्लेन केले पण त्या पद्धतीने. चला, सत्काराची विधी आहे, तथापि चौकट चालली. माझ्या बरोबर